कसं आहे ना मंडळी, नात्याविषयी अनेक जण खूप गप्पा मारतात, फुगिरी मारतात. नातं हे प्रयत्नाने जपलं जातं. नुसतं नात्यामध्ये भावना, आपुलकी असून चालत नाही, तर प्रत्येक गोष्ट कृतीतून व्यक्त होणं देखील तेवढंच गरजेचं असतं. आजकाल लोकांना वेळ खूप आहे, पण आपल्या घरच्यांना नात्याला द्यायला वेळ नाही. ही खंतच आहे. मोबाईलमध्ये तासनतास डोके घालून बसणारी नात्यांना कधी ओळखतील हो? थोडासा वेळ नात्याला द्या, मग पहा नातं फुलतं कसं आणि तेच नातं जपलं कसं जातं. प्रत्येक गोष्ट बोलण्यापेक्षा कृतीतून व्यक्त व्हा. मुलांबरोबर खेळा, आई वडिलांशी गप्पा मारा, बायकोला काय हवं नको ते विचारा, आणि तिलाही दुसरं काहीच लागत नसतं. नातं फुलवण्यासाठी फक्त तुमचे प्रयत्न गरजेचे असतात. बाकी कशाचीच आवश्यकता लागत नाही. पैसा, गाडी, बंगला हे सगळं दुय्यम असतं. फक्त नात्यामध्ये हवी असते एकमेकांना साथ, प्रयत्नांची. बाकी काहीच लागत नाही. त्यामुळं प्रयत्न करा. नातं शेवटपर्यंत जपलं जातं आणि खूप छान बहरतं देखील.